नमस्कार. कल महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपण गेली काही दिवस आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमातून विविध विषयांवर बोलतो आहोत, पण डिसेंबर महिन्याच्या 14 तारखेपासून सकाळ माध्यम समूहांनी आणि साम वाहिनीनी कल महाराष्ट्राचा हा विशेष कार्यक्रम महिन्यातून 2 दिवस सुरू केलाय आणि त्याचा उद्देश असा आहे की जनमताचा कानोसा घेणं. या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि आजचा जनमताचा कौल काय सांगतोय हे बघण्यासाठी आपण काही क्षणातच सुरुवात करणार आहोत. पण त्याच्या आधी बघूयात आजच्या हेडलाईन्स. दिल्लीत जनलोकपालच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसकडून आपची कोंडी. जनलोकपाल मांडण्यात आपला अपयश. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची शक्यता. राज ठाकरेंच्या आंदोलनावर शिवसेनेचा फिल्मी स्टाईल हल्लाबोल. आंदोलनाचा पुरता फज्जा उडाला, आता हवा येऊ द्या, सामनातून उडवली खिल्ली. स्वतंत्र तेलंगणा विरोधात वायएसआर काँग्रेसची आंध्र प्रदेश बंदची हाक. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. जगनमोहन रेड्डी उपोषणाला. संसदेतील मिरची पूड स्प्रेचा खासदार एल राजागोपाल यांना पश्चाताप. सहकारी खासदाराला मारहाण होत असल्यानं मिरची पूड फवारली. आगामी लोकसभा निवडणुकीत महिला आणि युवा वर्गाची एनडीएला पसंती. सकाळ माध्यम समूहाच्या सर्वेक्षणात दिला कल. वेलिंग्टन कसोटीत भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं न्यूझीलंडला 192 धावांमध्ये गुंडाळलं. ईशांत शर्माच्या 6 विकेट्स, भारताच्या 2 बाद 100 धावा. सकाळ माध्यम समूहांनी गेल्या 2 महिन्यांपासून लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पूर्व सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. दर महिन्याच्या 14 तारखेला आपण हे सर्वेक्षण करतो. आजचं आपलं हे 3रं सर्वेक्षण आहे. हे सर्वेक्षण करत असताना समाजातल्या विविध स्तरांमधल्या वेगवेगळ्या घटकातील काही सॅम्पल्स आपण निवडले आणि त्या आधारे हे निष्कर्ष काढलेले आहेत. महिला, युवक, पदवीधर, शेतकरी अशा सगळ्या प्रकारच्या गटांमधून हे वर्गीकरण करून हे सर्वेक्षण केलं गेलेलं आहे. मात्र आज आपण महिला आणि युवकांनी काय कल दिला आहे आणि एकूणच सर्वसमावेशक कल काय आहे याच्यावर चर्चा करणार आहोत. आज आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण काही विशेष पाहुण्यांना निमंत्रित केलेलं आहे. सकाळ माध्यम समूहाकडनं या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत संजीव साबळे, मुंबई न्यूज ब्युरो सकाळचे संपादक. त्याबरोबरच आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आहेत आणि औरंगाबादहून आपल्याबरोबर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे भालचंद्र कानगो आहेत. ते सुद्धा या चर्चेमध्ये हा जो कल आपण घेतला आहे त्यावर प्रतिक्रिया देण्याकरता आपल्याबरोबर आहेत. आणि अर्थातच तनिष्का सदस्या आपल्या बेलापूरच्या स्टुडिओमधून आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत आणि बेलापूरहूनच NES रतराम कॉलेज भांडूपचे विद्यार्थी हे सुद्धा आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत. कारण येत्या निवडणुकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग हा सगळ्यात पहिल्यांदा मतदान करणार आहे. या युवक वर्गाला काय वाटतं हेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी मला फक्त एक मुद्दा संजीव साबळेंना विचारायचा आहे, जो या संपूर्ण सर्वेक्षणाच्या मागचं जे काही एक लॉजिक म्हणतो, तर्कशास्त्र, तर ते काय आहे हे त्यांनी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने हा कल घेताना काय ठेवलेलं होतं ते त्यांनी समजावून सांगावं. मला हा आपला 3रा सर्वे आहे सकाळ माध्यम समूहाने घेतलेला. साधारणपणे असे ओपिनियन पोल किंवा असे सर्वे होत असतात, पण सकाळने जवळपास सर्व मतदारसंघातील महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघांमध्ये हा सर्वे घेतलेला आहे. इतक्या व्यापक प्रमाणावरती सर्वे होत नाही. दुसरी याची गोष्ट अशी आहे की पहिला सर्वे डिसेंबरमध्ये 14 डिसेंबरला आपण जाहीर केला, पहिला, दुसरा 14 जानेवारी आणि आज 14 फेब्रुवारी आहे. तर लोकांचा जो विचार आहे त्याच्यात काही फरक होतो का, बाहेर राजकारणात होणारे बदल आहेत त्याकडे ते कसं पाहतात आणि त्या पद्धतीने आपली मतं ठरवतात का, हेही त्यातनं जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. तर तिन्ही सर्वे पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की डिसेंबरमध्ये ज्या वेळेला विधानसभांच्या निवडणुका 4-5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला लोक वेगळ्या पद्धतीने विचार करत होते. त्यावेळेला आम आदमी पार्टीचा प्रभाव खूप आहे महाराष्ट्रात सुद्धा असं जाणवत होतं. किंबहुना मनसेपेक्षाही तो खूप लोकप्रिय आहे. आणि 3रा पर्यायामध्ये त्यावेळेला मला वाटतं 50% लोकांनी आम आदमी पक्षाच्या बाजूने आपलं मत नोंदवलेलं होतं. साबळे साहेब, आता आजच्या दिवसभरात दिल्ली विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर नक्की काय चित्र आहे ते आपल्याला आजच्या सर्व्हेमध्ये कळणार नाही तर पुढच्या सर्व्हेमध्ये कळेल. पण तरी सुद्धा एक प्रश्न फक्त आपल्याला विचारतो छोटासा आणि ह्या चर्चा आपण पुढे सुरू करू. जो रिझल्ट आला त्याच्यावरनं सॅम्पल साईज, ज्याला आपण एक बेसिक क्रायटेरिया म्हणतो, तो
ज्याला फाउंडेशन म्हणून आपण घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्या आधारावर हे सगळं करतो, तो सॅम्पल साईज आणि त्याचे पॅरामीटर्स हे तिन्ही सर्वेला सारखेच होते का? हो, आपण त्याच्यामध्ये महिला, युवक, शेतकरी, उद्योजक, पदवीधर आणि त्याच्यामध्येही आपण अल्पसंख्याक, बहुसंख्याक असे सर्व समाज घटक सहभागी होतील किंवा आपण त्यांना सहभागी करून घेतलेलं आहे. त्यामुळे आणि या पलीकडे जाऊन अगदी खेडेगावांपासून मेट्रो सिटीजपर्यंत, मोठ्या शहरांपर्यंत, मुंबई असेल, पुणे, नागपूर, औरंगाबादपासून बीड जिल्ह्यातलं कुठलं तरी छोटंसं गाव असेल, म्हणजे याच्यामध्ये आपण शहरी आणि नागरी असे दोन्हीही विभाग हो, व्यवस्थित हो, कव्हर हो. केलेले आहेत. होय. आणि मुख्य म्हणजे सकाळच्या प्रतिनिधींनी जाऊन स्वतः हे सगळे सर्वे केलेले आहेत, फीडबॅक होय. घेतलेला आहे, प्रतिसाद नोंदवलेला आहे. धन्यवाद सावडे साहेब, सुरुवातीला आपण हे सगळं क्लिअर केलं त्याबद्दल. आता आपण जाऊया आपल्या मुख्य सर्वेकडे. सर्वेमधला सगळ्या लोकांच्या मनामध्ये असणारा महत्त्वाचा प्रश्न, त्यांनीच आपण आजच्या सर्वेच्या या तिसऱ्या पर्वाला सुरुवात करूया. UPA सरकार पुन्हा सत्तेवर येईल का? हा प्रश्न आपण जेव्हा सगळ्यांना विचारला तेव्हा काय महाराष्ट्राचा कल, काय आहे महिलांचा कल आणि काय आहे युवकांचा कल, समोर आपल्या दिसतंय. महाराष्ट्राचा कल काय आहे? UPA सरकार पुन्हा सत्तेवर येईल का? नाही असं म्हणताहेत 56% लोक, होय असं म्हणतायत 22% लोक आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 22% लोक. आता याचबरोबर आपल्याला महिलांचा कल बघायचा आहे. काय आहे महिलांचा कल? महिलांचा कल UPA सरकार सत्तेवर येईल का असं विचारल्यावर 52% महिला म्हणतायत नाही, 24% महिला म्हणतायत होय आणि 24% म्हणतायत सांगता येत नाही. म्हणजे होय म्हणणाऱ्या आणि सांगता येत नाही म्हणणाऱ्यांचा आकडा हा आधीच्या याच्यामध्ये सुद्धा सारखा होता. आत्ता सुद्धा महिलांच्या याच्यामध्ये 24% हा आपल्याला दिसतो आहे. आणि युवकांचा कल आपण बघूयात काय आहे, तो समोर दिसतोय. UPA सरकार सत्तेवर येईल का पुन्हा? 56% युवक म्हणतायत येणार नाही आणि 22% हो आणि सांगता येत नाही असं युवकांना वाटतंय. तर मला असं वाटतं की हे आकडेच फार बोलके आहेत. आपण याच्यावरून चर्चेला सुरुवात करू. विद्याताई, आपण काय म्हणाल? आपला पक्ष UPA सरकारचा घटक पक्ष आहे. या पक्षांनी अनेक अडचणीच्या काळामध्ये UPAला साथ दिलेली आहे. महाराष्ट्राचे नेते शरद पवार हे त्या पक्षाच्या बरोबर आपल्या पक्षाच्या रूपाने आहेत. आपण काय सांगाल? हे आकडे आपल्याला कितपत काय संदेश देत आहेत असं आपल्याला वाटतं? पहिल्यांदा म्हणजे साम TVने अशा प्रकारे चांगल्या प्रकारे एक उपक्रमच राबवला आहे सर्वे करून घ्यायचा आणि तो व्यापक प्रमाणात तुम्ही जो केलेला आहे. परंतु त्याची आकडेवारी बघितल्यानंतर सुद्धा मला थोडं म्हणजे साशंक आहे माझं मन की आपण जे सांगितलेलं आहे की UPAला 22% किंवा 24% महिला म्हणतायत. तर आणि यांना जे तुम्ही दाखवताय एकदम 56% वगैरे ते NDAला ते काय मला एवढं बरोबर वाटत नाही आहे. कारण मला असं वाटतं याचा एक परिणामही असेल की आता घराघरामध्ये जे चॅनलच्या माध्यमातून न्यूज पोचतायत त्याच्यामध्ये जे दाखवलं जातं आहे ते सरकारची चांगली कामं न दाखवता सरकारमध्ये चाललेला भ्रष्टाचारच सगळीकडे चाललेला आहे किंवा महागाईच खूप वाढते आहे. परंतु या सरकारने खूप चांगल्या प्रकारे जी कामं केलेली आहे त्याला जेवढं मोठ्या प्रमाणात हे व्हायला पाहिजे होतं, प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती, तेवढी मिळालेली नाही आहे. आणि 2004च्या निवडणुका आणि 2009च्या निवडणुका 4मध्ये जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा आता खूप चांगली परिस्थिती आहे. कारण सरकारने गेले 9 वर्षामध्ये मनमोहन सिंगांनी आणि ह्या सरकारने अत्यंत चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत. आणि शिक्षण असेल, आरोग्य असेल, अन्न सुरक्षा कायदा असेल, शेती असेल, ह्यामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणलेले आहेत ज्याचा परिणाम सर्वसामान्य आणि कष्टकरी शेतकरी महिला यांच्या जीवनावरती झालेला आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो आहे. परंतु मला असं वाटतं कुठेतरी माध्यमांनी नरेंद्र मोदी, आता तुम्ही जर बघितलं तर सगळीकडे नरेंद्र मोदींची हवा एक निर्माण केली आहे. जशी त्यावेळी शायनिंग इंडियाची जशी हवा निर्माण झाली थोडं होती. थांबवायला लागते तुम्हाला कारण माध्यमांचे प्रतिनिधी सोबत आहेत. संजू साबळे, आपल्याला काय वाटतं? माध्यमांनी ही प्रतिमा निर्माण केली असं विद्याताईंचं निश्चितच. म्हणणं आहे. नाही, आता त्याच्याबद्दल मला मी मगासपासून विचार करत होतो. एक माध्यमांमध्ये एक म्हण आहे, बॅड न्यूज इज ऑलवेज अ गुड न्यूज. त्यामुळे अशा ज्या भ्रष्टाचार असेल, घोटाळे असतात त्याला प्रसिद्धी मिळतेच. परंतु असं नाही आहे की त्याच्याबरोबर चांगल्या गोष्टी मांडल्या गेल्या नाहीत. चांगल्या गोष्टी अन्न सुरक्षा कायद्याविषयी चांगल्या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत, माहितीच्या अधिकाराविषयी मांडल्या गेलेल्या आहेत. आणि दुसरा भाग असा आहे की सोशल मीडियाचा वापर किंवा माध्यमांचा वापर ज्या पद्धतीने मी माध्यमांचा वापर राजकीय पक्षांनी करावा असं मी म्हणत नाही आहे, पण होतो आहे.
त्याचं महत्त्व जे जाणलं आहे बाकी पक्षांनी, म्हणजे ते राज ठाकरे असोत, शिवसेना असोत किंवा भारतीय जनता पक्ष असो, ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादींना समजून घ्यायला खूप उशीर झालेला आहे.